मी आज आलेलो आहो एका शेतामध्ये। आपण या तुरीला पाहू शकता। या तुरीला आपण 2 कटिंग दिलेलं आहे। या कटिंगचे नेमके फायदे कसे होऊ शकतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेऊ। घ्या सर खाली। हे एक झाड आहे। या एका झाडाला आपण या स्टेजवर कटिंग दिली होती। तुम्ही पाहू शकता इथं कटिंग दिली होती पहिली, आणि एक दुसरी कटिंग दिली होती आपण हे पहा या स्टेजला। हे पहा ही इथं दिसते आपल्याला। हे पहा हे या स्टेजला दिली होती। या स्टेजवर दिल्यानंतर इथं जेव्हा कट दिला, त्या कट दिल्यानंतर या झाडाला खालून ब्रँचिंग काढल्या। ब्रँचिंग मोजून घेऊ आपण। 1 2 3 4 5 6 7 8 9 9 ह्या मुख्य ब्रँचिंग झाल्या। आणि 9 मुख्य ब्रँचिंग झाल्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी कट दिला, या कट दिल्यानंतर याचे ब्रँचिंग किती झाले हे तुम्ही इथं पाहू शकता। या कट पाहू शकता तुम्ही। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 त्या बाजूला पण पाहू शकता तुम्ही। 16 17 18 19 20 21 22 23 24 25 जवळपास 25 फांद्यांचं हे झाड बनलेलं आहे पूर्ण एकच झाड। आणि या झाडाच्या वरच्या जर फांद्या जर तुम्ही पाहिल्या आणि ह्या झाडाचा जर फक्त असा घेर जर पाहिला एका झाडाचा, तर असं वाटते की एका झाडाची पूर्ण पेंडी बनू शकते। पूर्ण पेंडी एका झाडाची बनू शकते। यामुळे 100% शेतकऱ्याला फायदा होईल। आणि या तुरीवर आपल्या केशियमचे जवळपास 3 फवारे झालेले आहेत। कटिंगच्या वेळेस 2 फवारे, आणि आता याचा हा कणर वाढवण्याकरता आपण ॲक्टिव्ह वेदांचा पुन्हा फवारा दिलेला आहे। सुरुवातीला कटिंग केली तेव्हा पुन्हा ॲक्टिव्ह आणि शक्तिमान दिलं होतं। तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचं उत्पन्न चांगलं होऊ शकते। तुम्ही पाहू शकता ही तूर जवळपास 4 एकराचा हा प्लॉट आहे, आणि 100% 4 एकरामध्ये 40 क्विंटलच्या वर तूर